शासनाने थेट लाभ हस्तांतरण धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजनेमार्फत द्यायच्या निविष्ठा आणि शेतकऱ्यांना थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आली असून संबंधित म्हणजे 19/4/2017 चा शासन निर्णय त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे। मागे शासन पुरस्कृत संस्था जसं मी म्हटलं MAIDC किंवा महाबीज जे बनवते ते वगळून बाकी सगळं थेट DBTने देण्यात यावे असे या पूरक पत्र 12/9/2017 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। आता पुढे ते काय म्हणतात, कापूस व सोयाबीन पिकाच्या उत्पादकता वाढीमध्ये आवश्यक असणाऱ्या या निविष्ठा देखील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ तसेच शासकीय संस्थेमार्फत राबवण्यासंदर्भात शासन मान्यता देण्यात आली आहे 12 मार्चला। त्याच्याकडे पण मी पुढे येतेच आहे। मात्र सदरच्या निविष्ठा या शासन निर्णायक पूरक पत्र 12 सप्टेंबर 2017 च्या निर्णयाच्या अटी व शर्तीमध्ये बसत नाही असं कोण म्हणतंय? अधिकारी ज्यांच्याकडे ते टेंडर प्रोसेसचे अध्यक्ष आहेत ते आयुक्त कृषी म्हणतात की हे याच्यात बसत नाही। आता पुढे काय म्हणतात ते, मात्र याबाबत सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे राबवण्याबाबत माननीय मंत्री कृषी यांच्या कार्यालयामार्फत झालेल्या सूचनांसंदर्भात वरील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे। तरी असता सदर दिनांक 12 मार्चच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करावा असे निर्देश देण्यात आले। पुढे काय म्हणतात बघू। हेच आयुक्त जे ह्याच टेंडरचे अध्यक्ष आहेत ते काय म्हणतात बघू। संदर्भ 19 महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या परिपत्रक 18/3/17 मध्ये केवळ अनुदान व्यगत होऊ नये म्हणून अर्हण व काहीतरी अधिकाऱ्यांना कोषागार म्हणजे याचा अर्थ काय त्यांनी दिलाय की जर आपला अनुदान फक्त फुकट जाणार असेल म्हणून ते वापरून टाकायचं असं करण्यात येऊ नये असा सरळ त्याच्या GR सकट त्यांनी माहिती देखील दिलेली होती। आता त्याच्यात आणि पुढे ते म्हणतात की याच आर्थिक वर्षात म्हणजे 15/2/24 रोजी तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावना मंजूर करण्यात येऊ नये असे नमूद केलेले आहे। म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर कुठलीही गोष्ट विकत घेण्यात येऊ नये असे प्रस्ताव आणू नये असा 15 तारखेनंतरचा वित्त विभागाचा एक GR आहे। आता आपण त्या वित्त विभागाच्या GR कडे येऊया। हा तो वित्त विभागाचा GR आहे 15 फेब्रुवारीचा। आता त्याच्यात काय म्हटलंय बघूया। त्याच्यातल्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये म्हटलंय, सर्व प्रशासकीय विभागांना व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात दिनांक 15 फेब्रुवारी 2024 तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावना मंजुरी देण्यात येऊ नये। आता त्याचा पॉइंट नंबर 4 सरळ म्हणतो की दिनांक 15 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असेल तरीही निविदा प्रसिद्ध करता येणार नाही। वित्त विभाग म्हणतोय, अजित पवारच त्याचे मिनिस्टर आहेत, फायनान्स मिनिस्टर, ते लिहित आहेत। परत एकदा वाचते, निविदा प्रसिद्ध करता येणार नाहीत। मात्र 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी निविदा प्रसिद्ध झाल्यास त्या प्रकरणाची खरेदी पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करता येतील। आता 15 फेब्रुवारी पर्यंत कुठलीही निविदा पूर्ण झालेली नव्हती, त्याचा GR सुद्धा काढलेला नव्हता। त्यामुळे वित्त विभागाचा GR असताना सुद्धा हे करण्यात आलं। पण काय आहे की कृषी मंत्र्यांना वेळच नव्हता, ते इतके व्यस्त होते कराड बरोबर की त्यांना वेळच मिळायचा नाही इथे येऊन मंत्रीपद सांभाळायला आणि इथले जे प्रोसिजर्स आहेत। आणि तुम्हाला परत सांगण्यात आलं होतं
अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलं होतं, तरीही तुम्ही जे कार्यक्रम केलेत आणि आम्ही जे म्हटलं ते कसं खरंय त्याच्याकडे आपण येऊया. आता हे त्याच्या पुढचं जे मी म्हटलं होतं पत्र आहे त्याच्यात सुद्धा काय लिहिलंय, म्हणजे हे डेप्युटी सेक्रेटरी कृषी काय म्हणतात बघा. एका वेळची विशेष बाब म्हणून विवक्षित कारणांमुळे देण्यात आलेल्या असल्याने या शासन निर्णयाच्या स्वरूप देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे याला पुन्हा जेव्हा आयुक्त म्हणाले होते, कृषी आयुक्त म्हणाले होते की याचा एक वेगळा जीआर काढा हवा असेल तर यांनी लिहून दिलंय की त्याचा तसा जीआर काढण्याची गरज नाही. का? कारण ही एक स्पेशल बाब आहे आणि या स्पेशल बाबीला कोणी मान्यता दिली तर यांच्यानंतर वित्त मंत्र्यांनी दिली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली, ज्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाहीयेत. आणि तो जीआर देखील मी वाचून दाखवलाय की त्यांच्याकडे